लातूरच्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रेंचं नाव समोर आलंय। त्यांचं मूळ गाव रोहिणा इथून त्याला पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलंय। त्याचबरोबर त्यात आणखीन एक पोलीस हवालदार पवारचं नाव समोर येत आहे। काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। लातूरमधून मुंबई आणि पुण्यात ड्रग्ज आणलं जायचं। मुंबईतील नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत काम करणारा पोलीस हवालदार प्रमोद केंद्रेच्या लातूरच्या शेतातच ड्रग्जचा कारखाना होता। या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि कारखान्यातील तिघांना ताब्यात घेतलंय। तर मीरा रोड आणि मुंबई परिसरात ड्रग्ज पुरवठा करून विक्री करणाऱ्या व्यक्तीला हटकेश इथून मंगळवारी ताब्यात घेण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।